देवघरासाठी हे 45 वास्तुनियम आपल्याला माहीतच पाहिजे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, पूजा घर म्हणजे आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. मग आपले घर लहान असो किंवा मोठे असो, आपल्या घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे हे संपूर्ण कुटुंबाला होत असतात. जर आपल्या घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे, देवघरासाठी योग्य दिशा कोणती आहे, आपल्या देवघरात देवांच्या किती मूर्त्या किंवा किती फोटो असावे, शिवलिंग आपल्या देवघरामध्ये असेल तर त्या शिवलिंगाचे तोंड हे कोणत्या दिशेला असावे, देवघरामध्ये कोणत्या सोंडेचा गणपती असावा, तर असे देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी किंवा नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून स्वामींची कृपा ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच एक व्हिडिओला हाईप देखील द्या. घर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन प्रत्येक माणूस आपले घर बांधत असतो किंवा बऱ्याच वेळा खरेदीसुद्धा करत असतो. प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते. सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृह सजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे किंवा ते कुठे असावे याचेही नियोजन काटेकोरपणाने करत असतो. देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यानंतर शांत, प्रसन्न वाटायला हवे. घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते. आपल्या घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, भजन, भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच. परंतु देवघर आणि देव्हारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेक जण घेत असतात. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा असते. आपल्या घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो किंवा मोठे असो, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होत असतात. आणि म्हणून आपल्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास आपल्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. देवघर ईशान्य दिशेलाच असायला हवे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करत असते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी धार्मिक मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश येतो. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते. पूजाघरातील दिवा, समई, निरंजन अग्नीय कोपऱ्यात ठेवावे, तर धूप, अगरबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. पूजाघरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर बसवावी. पुढचा नियम म्हणजे आपल्या देवघरामध्ये किंवा उंबरठ्यावर किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही दिवा लावत असेल तर तो तुटलेला नसावा, तो चांगला आणि व्यवस्थित असावा. कारण आपल्या देवघरामध्ये दिवा लावणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावून एखादी पूजा, सेवा किंवा उपाय करतो तर तोच दिवा, ती सेवा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि दिवा हा अग्नीचा साक्षी असतो.
म्हणून तो अखंड तेवत असायला हवा. यासोबतच दिवासुद्धा चमटलेला किंवा फुटलेला नसावा, तो चांगला असावा. जर तुटलेला दिवा आपण आपल्या देवघरात लावला तर तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही. याशिवाय लक्ष्मी मातेचा कोप होतो. पुढचा नियम म्हणजे आपल्या देवघरामध्ये कधीही एका देवतेचे 2 फोटो असू नये किंवा 2 मूर्त्या असू नये. ज्यामध्ये 2 शिवलिंग हे कधीच आपल्या देवघरात ठेवू नये किंवा 2 शाळीग्राम असतील किंवा गणपती बाप्पांच्या 2 मूर्ती असेल तर त्यासुद्धा कधीच देवघरामध्ये ठेवू नये. तुम्ही एक मूर्ती आणि एक फोटो असं ठेवू शकता, पण 2 फोटो सेम आहे किंवा 2 मूर्त्या आहे किंवा 2 तुम्ही शिवलिंग जे असतात ना ते कधीच देवघरामध्ये ठेवू नये, ते अशुभ मानले जाते. पुढचा नियम म्हणजे देवपूजा करताना देवांना नेहमी करंगळीजवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावावा. देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावेत. आता कमीत कमी देवी देवतांचे फोटो असावे, मग नक्की कोणत्या देवांचे फोटो आपल्या देवघरात असावे किंवा मूर्त्या असाव्यात, तर त्यामध्ये विघ्नहर्ता म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती असावी. आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा कुलदेवतेची मूर्ती, इष्टदेवतेचा फोटो आपल्या देवघरात असावा. यासोबत बाळकृष्णांची जी मूर्ती असते तर तीसुद्धा आपल्या देवघरामध्ये असावी. आणि यानंतर महादेवाची पिंड तीसुद्धा आपल्या देवघरामध्ये असावी. आणि जे काही आपल्या देवघरातील देवांचे टाक असतात, कुलदेवीचा टाक, खंडोबा, जे काही आपले पारंपरिक जे काही देव असतात तर त्या देवांचे टाक आपल्या देवघरामध्ये असावे. तसेच देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा जरूर असावी. तर हे सर्व देव आपल्या देवघरामध्ये असावेत. पुढचा नियम म्हणजे आपल्या देवघरामध्ये जे काही देवांचे फोटो, मूर्त्या आपण ठेवत असतो तर त्या दक्षिण भिंतीला लावू नये. कारण दक्षिण दिशा ही फक्त पूर्वजांची दिशा असते, म्हणून त्या दिशेला किंवा त्या भिंतीवर देवी देवतांचे फोटो किंवा मूर्त्या ज्या आहेत तर त्या ठेवल्या जात नाही. देवी देवतांच्या मूर्त्या आणि फोटोंची तोंड नेहमी पश्चिम दिशेला असावीत, म्हणजेच पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्वेकडे होईल, अशा पद्धतीने देवांची मांडणी करावी. पुढचा नियम म्हणजे देवघरामध्ये शंख असेल तर त्याचे निमुळते तोंड हे दक्षिण दिशेकडेच असावे. शास्त्रानुसार देवघरात शंकरांची पिंड म्हणजेच शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढेच असावे. जास्त मोठे शिवलिंग हे देवघरामध्ये कधीच ठेवू नये. मोठे शिवलिंग हे फक्त मंदिरामध्येच ठेवले जातात. आणि शिवलिंग असेल तर एकापेक्षा जास्त शिवलिंग हे देवघरात नसावे, कारण आपल्या शास्त्रामध्ये ते वर्ज्य सांगितले गेले आहे. शिवलिंगाप्रमाणेच इतर देवतांच्या मूर्तीसुद्धा छोट्या आकाराच्याच असाव्या. जास्त मोठ्या मूर्त्या फक्त मंदिरासाठी श्रेष्ठ असतात. आणि जर तुमच्या देवघरामध्ये देवी देवतांचे टाक असेल तर ते पंचधातूचे किंवा चांदीचेच असावे. त्याचबरोबर देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी, फोटो चुकूनही ठेवू नये. आणि जर महादेवाची पिंड ही दगडी असेल तर ती अतिउत्तम, पण दगडी नसेल तर ती पिंड पितळाची ठेवली तरीही चालेल किंवा पंचधातूची सुद्धा तुम्ही ठेवू शकता. घरातील देव्हाऱ्यामध्ये शनीची मूर्ती किंवा शनी यंत्र यांची पूजा कधीच करू नये. शनिदेवाची पूजा घरातील देव्हाऱ्यामध्ये न करता डायरेक्ट शनी मंदिरातच करावी. घरातील देवघरामध्ये मारुतीचा फोटो कधीही लावू नका. तसेच देवघरात गायत्री देवीची पूजा करणेसुद्धा पूर्णपणे वर्ज्य केले आहे. जर आपल्या देवघरामध्ये काही यंत्रे असल्यास, जसे की श्रीयंत्र असेल किंवा इतर कुठलेही यंत्र असेल तर ते कधीही उभी मांडू नये. नेहमी जमिनीशी समांतर मांडावी. वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या, तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नये आणि त्यांची पूजासुद्धा करू नये, कारण शास्त्रानुसार ते अशुभ मानलं गेलं आहे.
इतकंच नाही तर तडा गेलेल्या मूर्तींची पूजा केल्याने देवी देवता नाराज होतात. देवघरामध्ये एकाच वेळी देवतेचे एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा अधिक फोटो नसावेत. देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन, जपमाळ किंवा देवघराच्या संबंधित काही वस्तू या कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये. ते सुद्धा अशुभ मानले गेले आहे. देवांच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अतिशय पवित्र स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार देवघर कधीही स्टोर रूम, बेडरूम किंवा बेसमेंटमध्ये नसावे. देवघर हे नेहमी खुल्या जागेतच ईशान्य दिशांमध्ये असावे, कारण ईशान्य दिशा हीच देवघर बनवण्यासाठी शास्त्रामध्ये उत्तम दिशा सांगितली गेली आहे. घरामधील देवघर हे कायमस्वरूपी सागवानी लाकडाचे असावे. देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायला पाहिजे, म्हणून दररोज देवांची पूजा करावी. देवघरात कधीही धूळ साचता कामा नये. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती हा कधीच ठेवू नये, कारण उजव्या सोंडीच्या गणपतीचे शास्त्र हे फार कठीण असते. त्याची पूजा ही सुद्धा खूप कठीण असते आणि ती मात्र आपल्याकडनं होत नाही. त्यामुळे उजव्या सोंडेचा गणपती ह्या आपल्या देवघरात नसलेलाच बरा. असेल तर त्यामुळे दोष लागतो. म्हणून देवघरात नेहमी डाव्या सोंडीचाच गणपती ठेवावा. भरपूर लोकांचा गैरसमज आहे की महादेवाची पिंड तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड तुळशीमध्ये कधीच नसावी, कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो. शालिग्राम म्हणजे हे भगवान महाविष्णूंचे प्रतीक आहे. त्यामुळेच तुळशीमध्ये शालिग्राम असणे शुभ मानले जाते. तिथे चुकूनही महादेवाची पिंड ठेवू नये. जर आपल्या देवघरात महादेवाची पिंड असेल तर त्या महादेवाच्या पिंडीवर कधीच नाग नसावा. शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीसुद्धा नसावा. फक्त महादेवाची पिंडच असावी. नंदी हा नेहमी महादेवाच्या मंदिरातच बाहेर असतो, तो देवघरात नसावा. शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा म्हणजे उत्तर दिशा आहे. म्हणजेच काय तर पिंडीचे जे निमुळते टोक असते तर ते उत्तरेकडे असावे, कारण उत्तर दिशा ही भगवान शिवशंकरांची आवडती दिशा मानली जाते. आपल्याला आपले कुलदेवता किंवा कुलदैवत माहीत असणे हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. जर ते तुम्हाला अजूनही माहीत नसेल तर ते तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे, कारण कुलदेवी किंवा कुलदेवतेची सेवा आपल्याकडनं झाली नाही तर आपल्याला विविध संकटांना सुद्धा तोंड द्यावे लागते. पुढचा नियम म्हणजे आपल्या देवघरात आपल्याला कुलदेवतेचा एकतरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणं खूप आवश्यक असतं. वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुलं घरात ठेवणे अशुभ मानलं जातं. यामुळे वास्तुदोष, ग्रहदोष आणि पितृदोष निर्माण होतो. घरामध्ये नकारात्मक ऊर्जासुद्धा निर्माण होते आणि आपल्या घरात कलह, क्लेश वाढत असते. यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे देवघरातील फुलं सुकताच ती बाहेर फेकून द्यावी किंवा नदीमध्ये विसर्जित करावी. देवांना कधीच एका हाताने नमस्कार करू नये. आपण देवघरात जी समई किंवा निरंजन लावतो किंवा जो दिवा लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र कधीच घालू नका. तेलाचा दिवा हा नेहमी वेगळा लावावा आणि तुपाचा दिवा हा सुद्धा नेहमी वेगळा असावा. तसेच देवघरामध्ये दिवा लावताना एका दिव्याने दुसरा दिवा हा कधीच पेटवायचा नाही, कारण ते अशुभ मानले गेले आहे. समईमध्ये दिवा लावताना कधीही 3 वाती लावायच्या नसतात. 1 किंवा 2 वाती लावायच्या असतात, किंवा 1 तुम्ही वात लावली तरीसुद्धा चालते. पुढचा नियम म्हणजे देवांना गंध लावताना किंवा स्वतःच्या कपड्यावरती गंध लावताना नेहमी करंगळीजवळच्या बोटाने म्हणजेच अनामिका बोटानेच लावायचा असतो. आणि आपल्या पितरांना म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या फोटोंना अंगठ्याच्या शेजारील बोट जे असतं तर त्या बोटाने गंध लावावा. हिंदू धर्मशास्त्रानुसार अंगठ्याने टिळक लावणे हे देखील खूप शुभ मानले जाते. शुक्र हा ग्रह अंगठ्यामध्ये राहतो. अंगठ्याने टिळक लावल्याने व्यक्तीचे आरोग्य
हे निरोगी राहते आणि घरात सुखशांती, समृद्धी, ऐश्वर्य येते. त्यामुळे घरातील मोठ्या मंडळींना अंगठ्याने जरूर टिळक लावावा. पुढचा नियम म्हणजे देवांना नैवेद्य दाखवताना नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू हे देखील पदार्थ वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसिक आहेत आणि असे तामसिक पदार्थ देवांना चालत नाही. पुढचा नियम म्हणजे घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल त्या ठिकाणी चामड्याच्या तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट किंवा इतर काही चामड्याच्या वस्तू असेल तर त्या कधीच घेऊन जाऊ नये. तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो हे सुद्धा लावू नये. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा ही योग्य दिशा मानली जाते आणि ते सुद्धा देवघरापासून लांब असावेत. वास्तुशास्त्रानुसार देवघरात तुपाचा दिवा जर तुम्ही लावत असेल तर तो देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तेलाचा दिवा असेल तर तो देवांच्या डाव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते. देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रामध्ये दिला जातो. वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवरती ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे देवघरातील कलश नेहमी तांदळाच्या राशीवर किंवा एखाद्या प्लेटमध्येच असावा. आपल्या घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे फार आवश्यक आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी. तसेच संपूर्ण घरात फिरवून घंटानाद करावा. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, अलक्ष्मी दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि पुढचा नियम म्हणजे देवांचे सापडलेले फोटो किंवा एखादी नाणी ही कधीही आपल्या देवघरात ठेवू नये किंवा तुम्हाला गिफ्ट म्हणून देवांचे फोटो कोणी दिलेले असतील तर ते सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू नये, कारण अशा देवांची केलेली पूजा ही आपल्याला लागू पडत नाही. ज्यांनी तुम्हाला हे फोटो दिले आहेत किंवा ज्यांची मूर्ती, फोटो तुम्हाला सापडलेले आहेत तर ती केलेली पूजा त्यांना लागू होत असते. तर असे महत्त्वाचे नियम आपल्याला देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.